भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी पर्वानिमित्ताने मातंग समाज आंबेडकरी कार्यकर्ता परिषद मातोश्री विमलाबाई देशमुख शिवाजी कॉलेज परिसर गाडगेनगर अमरावती या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या परिषदेला मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते, मातंग समाजातील नेते, विचारवंत आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा व विचार प्रकट केलेले आहेत। मी देवानंद वानखडे, सामाजिक कार्यकर्ता, संपादक, लोकभूषण। आणि आज 15 मार्च 2026 रोजी विमलताई देशमुख सभागृहामध्ये आयोजित मातंग समाज आंबेडकरी कार्यकर्ता परिषदेच्या आयोजनामध्ये सर्व आम्ही आयोजकांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम विमलताई देशमुख सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे। तेव्हा मातंग समाज हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या ज्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये समाजाने प्रगती करायला पाहिजे होती, त्या दिशेने आमच्या स्वतःच्याही काही चळवळीची काही दोष आम्ही लक्षात घेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। त्यामुळे मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाची, प्रगतीची ही वाटचाल आणि दिशा निश्चित झाली पाहिजे, या उद्देशाने आजचा हा मातंग समाज कार्यकर्ता आंबेडकरी कार्यकर्ता परिषदेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। या परिषदेमध्ये परिसंवादाचे विविध विषय असले तरी आंबेडकरी चळवळ आणि मातंग समाज अनुबंध या विषयावर चर्चा करण्यासाठी मिलिंद अवॉर्ड, त्याचप्रमाणे सुकुमारजी कांबळे, त्याचप्रमाणे अजिंक्य चांदणे हे बाहेरील आणि महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे असे वक्ते या परिषदेला आवर्जून उपस्थित झालेले आहेत। तेव्हा आयोजक या नात्याने उपस्थितांचे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या समाजाची ही वाटचाल अधिकाधिक प्रमाणात गतिमान व्हावी या दृष्टिकोनातून आयोजित केलेले हे आजचे हे परिषदेचा कार्यक्रम निश्चितपणाने आम्हाला प्रगतीची दिशा आणि आमचा प्रगतीचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जो समाज यशस्वी समाजकारण करतो तो समाज यशस्वी राजकारण करू शकतो, या उक्तीप्रमाणे आम्ही पुढील आमची वाटचाल करणार आहोत। तेव्हा सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा बाळगून आजच्या कार्यक्रमाचा आम्ही आयोजन करीत आहोत। धन्यवाद। जय भीम, जय अण्णा। आज मातंग समाज आंबेडकरी कार्यकर्ता परिषद या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परिषदेचा एकच उद्देश आहे की मातंग समाज महाराष्ट्रामध्ये दलितांमध्ये 2 नंबर समाजची लोकसंख्या आहे, परंतु 1 नंबर आमचे मोठे बंधू बौद्ध समाज आणि दुसरं मातंग समाज। पण मातंग समाजाची जे प्रगती आहे आणि बौद्ध समाजाची जी प्रगती झालेली आहे याचा जर विचार केला तर ते बौद्ध बांधव आमच्यापासून 100 कोस दूर गेलेले आहेत। आम्ही या जागेवरच उभे आहे। त्याचे कारण काय आहेत? तर त्याचे कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार स्वीकारलेला नाही, त्यांनी दिलेल्या मार्गावर आम्ही चालले नाही, म्हणून या समाजाची अधोगती आज आम्हाला पाहायला मिळते। म्हणून या चळवळीच्या माध्यमातून समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या डोक्यात रुजावेत आणि त्या विचारातनं ते विचार घेऊन आपली प्रगती करावी, या समाजाने शिक्षणाकडे वळावं, याचा मेन उद्देश समोर ठेवून हे कार्यकर्ता परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। आणि समाजामध्ये उत्साह आहे। लोक म्हणतात की आतापर्यंत असं वातावरण निर्मित केलं नाही, आम्हाला बाबासाहेब समजला नाही, सांगितला नाही, आमच्या वाड्या वस्त्यावर कोणी आलं नाही। त्याच्यामुळे या परिषदेच्या माध्यमातून समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन हा समाज आंबेडकरी विचाराकडे वळणार आहे असं मी आजच्या परिषदेमधून सांगू इच्छितो।
मी डॉक्टर नंदा तायवाडे. मातंग समाज आंबेडकरी कार्यकर्ता परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि इथे आमच्यासोबत बसलेले आदरणीय दादासाहेब क्षीरसागर, आदरणीय मेजर खंडारे साहेब, आमचे चळवळीतले कार्यकर्ते गजानन देवानंद वानखडे आणि इतरही, या सर्व आयोजकांनी एक निर्णय घेतला की संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरची जी काही बाबासाहेबांना मानणारी जी कार्यकर्ता मंडळी आहेत, तर त्या कार्यकर्ता मंडळांनी एकत्र येऊन एकत्रितपणे बाबासाहेबांच्या विचार प्रवाहाचा विचार करावा आणि तो समाजामध्ये रुजवावा, यासाठी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि हा संपूर्ण महाराष्ट्रातला आंबेडकरी मातंग समाजातला आंबेडकरी कार्यकर्ता वर्ग बाबासाहेबांची जी परिवर्तनाची चळवळ आहे, त्या परिवर्तनाच्या चळवळीचं उत्तरदायित्व स्वीकारण्यासाठी, जपण्यासाठी तो आता आज तत्पर झालेला आहे आणि स्वाभिमानाने जगता यावं आणि हा स्वाभिमान संपूर्ण समाजामध्ये प्रस्थापित कसा करता येईल यासाठी आजपर्यंत आम्ही 70 वर्षापासून त्या स्थितीत आहोत. 70 वर्षापूर्वी म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीपासून तर आजही जी कालची स्थिती होती मातंग समाजाची तीच आजही आहे, त्यात काही तीळ मात्र फरक पडलेला नाहीये. तर याची कारण मीमांसा व्हावी, त्याची कारणं शोधली जावी आणि आपण कुठल्या विचाराने आजपर्यंत मागे राहिलो आणि कुठल्या विचाराने आपण खऱ्या अर्थाने आपलं उन्नयन करून घेऊ, याची पूर्ण चर्चा व्हावी. आणि तो जो विचार आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ या भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आयकॉन झालेले आहेत आणि म्हणून या विचाराच्या मागे हा विचार मनात हा विचार स्वीकारून तो रुजवून समाजाला त्या प्रवाहामध्ये आणण्याचा या आयोजनाचा उद्देश आहे. आणि तशा पद्धतीचं वातावरण जवळपास 40 वर्षापूर्वी एवढं नव्हतं, पण आज तरुण वर्ग जो आहे, येणारी पिढी जी आहे, ही बाबासाहेबांना स्वीकारत आहे, मोठ्या प्रमाणात स्वीकारत आहे आणि समाजामध्ये ती रुजवात व्हावी, बाबासाहेबांच्या विचाराचा प्रवाह झंझावात निर्माण व्हावा, हा आशावाद घेऊन ही सगळी मंडळी आता उभी झालेली आहे आणि हा आशावाद प्रस्थापित होईल समाजामध्ये, अशी आशा व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. आपणा सर्वांचे आभार मानते. मी डॉक्टर मच्छिंद्र गवाले, मानवी हक्क अभियान राज्याध्यक्ष. आज मी प्रथमतः अमरावती येथे ऐतिहासिक मातंग समाजाची आंबेडकरवादी भूमिका घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची परिषद आहे. या परिषदेचे अध्यक्ष सामाजिक चळवळीचे नेते दादासाहेब क्षीरसागर हे आहेत आणि या परिषदेचे उद्घाटक डॉक्टर मिलिंद आव्हाड साहेब आहेत. आणि खऱ्या अर्थानं या परिषदेचं एक आगळं वैशिष्ट्य आहे की परिषदेच्या प्रवेशद्वारला कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथराव आव्हाड साहेब यांचं नाव देण्यात आलेलं आहे की ज्या पोतराजांच्या पोटी जन्मलेले एकनाथराव आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पारध्यांच्या पालापर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे आणि त्यांच्या सवे मातंग समाजांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवमुक्तीचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी त्यांचा प्रवेशद्वार या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपण सभागृहामध्ये प्रवेश करत असताना सभागृहांच्या पहिल्या फ्रंट बाजूला नामांतर वीर शहीद पोचीराम कांबळे यांच्या नावांचं प्रवेशद्वार केलेलं आहे की या सर्व नायकांचे विचार समाजात रुजावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायांच्या संदर्भांमध्ये समता, बंधुत्व, न्याय ही मिळवायचा असेल तर मातंग समाजासवे सर्व बहुजन समाजांना बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेवर जावावं लागेल, त्याच्याशिवाय मातंग समाजाला न्याय मिळणार नाही. या परिषदेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतोय. क्रांतिकारी जय भीम, जिंदाबाद. आजच्या या परिषदेचा उद्देश अतिशय महत्वपूर्ण आहे. या परिषदेमध्ये मातंग समाज कार्यकर्ता बाबासाहेब आंबेडकर परिषद आहे. या उद्देशाचा आज महत्व आहे की समाजाने शहाणं सुरत व्हावं, बाबासाहेबाचा स्वीकार त्यांनी आक्षेप करावा आणि बाबासाहेबाच्या विचाराशिवाय पूर्ण भारतात का जगात देखील पर्याय नाही आणि म्हणून बाबासाहेबाचा विचार आत्मसात करून
आपल्या मुलाबाळांना शिक्षण शिकवावं, IAS ऑफिसर अधिकारी बनवावे आणि बाबासाहेबांचा विचार स्वीकारल्याशिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही परिषद घेतलेली आहे. मातंग समाजाने आजपासून प्रतिज्ञा घ्यावी की आम्ही बाबासाहेबांचा विचार मान्य केला नाही म्हणून आम्ही मागे आहोत. आमची जी अधोगती झाली तो विचार आम्ही ऍक्सेप्ट केला नसल्यामुळे झालेली आहे. हे या परिषदेमधून संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी किशोर बेहाडे, आंबेडकर चळवळीतला एक भीमसैनिक आहे. गेल्या 40 म्हणजे माझं वय 60 वर्ष आहे. त्या 60 वर्षाचा विचार केला तर आयुष्याचे 50 वर्ष सामाजिक चळवळीत गेलेले आहे. हे सगळे आमचे श्रद्धेय जे काही मान्यवर इथे बसलेले आहेत, दादासाहेब आहेत, खंडारे साहेब आहेत, आमच्या तायवाडे ताई आहेत, गवाळे सर आहेत, शंकरराव बावणे आहेत आणि वानखेडे सर आहेत. मी स्वतःला धन्य समजतो. त्याचं कारण असं की हा जो परिसंवाद किंवा हे जे आपण आंबेडकरी कार्यकर्त्यांचे जे संमेलन आपण इथे ठेवलेलं आहे, तर याच्यामध्ये कसं झालं की या परिसराला हैबती बेहाड यांचं नाव देण्यात आलं. यांनी तो फार मोठा म्हणजे मोठं मन ठेवलं आणि ते सगळं केलं. पण हे करत असताना कसं झालं की आम्ही आमचं जे काही लिटरेचर आहे ते आम्ही सांभाळत नाही. तर मला ते हैबती बेहाड यांच्या फोटोसाठी मला काही आर्टिस्ट हायर करावं लागले आणि त्यांना हायर करून ह्या सगळ्या गोष्टी मला उपलब्ध करून द्याव्या लागल्या. तर ही जी परिषद आहे ही ऐतिहासिक परिषद आहे. कारण की अनेक मान्यवर बोलले की आमची जी अधोगती झाली आहे तर आम्ही शिक्षणापासून थोडं दूर राहिलो आणि बाबासाहेबांचे विचार कदाचित आम्ही 1956ला बाबासाहेबांसोबत दीक्षा घेतली असती, आम्ही त्यांच्या विचारांना समर्पित झालो असतो, तर आमचं हे चित्र असं दिसलं नसतं. आणि आमची जी अधोगती आहे याला आम्ही स्वतः जबाबदार आहोत. कारण की बौद्ध बांधवाला जेव्हा जयभीम मनाची वेळ आली तर तो ज्या आदराने ज्या पोटतिडकीने आपलं प्रदर्शन करतो, आम्ही तोच प्रकार आमच्या याच्यामध्ये लाजीरवाणी हा प्रकार दिसतो. पण इथे आल्यानंतर येणारा प्रत्येक मातंग बंधू असं म्हणजे आता असं प्रश्नचिन्ह तयार झालं की हा बौद्ध आहे की मातंग आहे. कारण की यांच्याही तोंडातून जेव्हा जयभीम निघते तर तो मनापासून निघतो. तर हे जे परिवर्तन आहे ह्या परिवर्तनाचं म्हणजे जे काय हिस्टॉरिकल असल्यामुळे त्याचं जतन होणं गरजेचं आहे. हे लिटरेचरचा प्रसार आणि प्रचार कसा होईल हे पण गरजेचं आहे. आणि म्हणून मी स्टार न्यूज इंडियाचे जे पत्रकार आहेत, संपादक आहेत, जे काही एडिटर असतील, चीफ एडिटर असतील, मी यांना धन्यवाद देतो की खरोखरच हे जे लिटरेचर आहे, हा जो प्रसंग आहे, हा देश पातळीवर विदेश पातळीवर कसा पोहोचेल. आणि आता खरोखर मातंग समाज उशिरा का होईना, मातंग समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी समरस आहे किंवा त्यांच्या विचाराला ऍक्सेप्ट करायची त्याची मानसिक तयारी आहे. हा संदेश समाजापर्यंत जावा. हल्ली काय झालं की आम्ही वेगळ्या आरक्षणाच्या गोष्टी करायला लागलो आहे. आमच्या बौद्ध बांधवांमध्ये असं झालं की बाबा कुठेतरी गॅप तयार होऊन राहिली, तर ती आम्ही हक्कासाठी लढतो आहे. तर त्यामुळे ते जे बांधव आहे त्यांनी ती गॅप तयार न करता, असा एक संकुचित विचार न ठेवता, मोठा भाऊ म्हणून त्यांनी आम्हाला जवळ करावं आणि आमची प्रगती कशी होईल, कारण की त्याला ते पण जबाबदार आहे. आमची प्रगती नाही झाली त्याच्यासाठी ते पण जबाबदार आहे. बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समता प्रस्थापित झाली नाही, तर या निमित्ताने तो विचार समाजामध्ये जाईल आणि आमची प्रगतीला एक आमच्या जे वाटा आहेत, आमचे जे हे आहेत रोडमॅप तयार होईल. आणि सरळ आणि साध्या शब्दात ज्यांना अत्यधिक भाऊ म्हणतात, ज्यांना प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी सगळं मोकळं आहे. आता आम्ही युट्यूबवर बघतो ज्यांची काही सोय नाही आहे, ज्यांचे आई वडील घरगडीचे कामं करतात, त्यांचे मुलं आयस होऊन राहिले, म्हणजे तुमचे मुलं का नाही होतं याच्यासाठी आम्ही जबाबदार आहोत. मला या निमित्ताने बोलण्याची संधी दिली. मी मीडियाचे जे प्रमुख आहेत त्यांचा आभार मानतो आणि जे मान्यवर आहेत त्यांनी पण मला संधी दिली. सगळ्या मान्यवरांचा आभार मानतो आणि रजा घेतो. जय भीम, जय लवजी, जय अण्णा. मी भाई बजरंग भाऊ ताटे, धाराशिव जिल्ह्यातून माया शिंदे आणि बजरंग ताटे या मातंग समाज आंबेडकरवादी कार्यकर्ता परिषदेला उपस्थित आहे. अशा परिषदा होणं आवश्यक आहेत, कारण या परिषदेमधून आंबेडकरवादी मातंग समाजाचा कार्यकर्ता घडला पाहिजे. घडून खरे बाबासाहेबाचे विचार तळागाळात नेण्याचं काम या ठिकाणी होत आहे. खरं म्हणलं तर अमरावतीकरांनी, विशेषतः दादासाहेब क्षीरसागर आणि त्यांची संयोजक टीम यांनी अतिशय खूप असा महाराष्ट्राच्या एका कानाकोपऱ्यात नव्हे तर मध्यस्थायी चांगला मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांचं खरंच
महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि परिषदेला आता सुरुवात होईल त्या परिषदेला आपण सर्वांनी त्यांचं मनोगत ऐकावे. धन्यवाद. बुद्धाचा स्वीकार करून निश्चितच प्रगती करेल आणि परिवर्तनाची दिशा देईल आणि इतर समाजाला परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये आणेल एवढंच मी बोलतो. आज अमरावती येथे मातंग समाज कार्यकर्ता परिषद बोलण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. या कार्यक्रमाचा हेतू हा आहे का या महाराष्ट्रातील नव्हे तर या ठिकाणी संबंध भारतामधला दलित समाज हा मागासलेला समाज आहे आणि विशेषतः मातंग समाज इतर समाजापेक्षा अतिशय मागासलेला आहे. कारण या ठिकाणी मातंग समाज अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे, शिक्षणाचा अभाव आहे आणि दिवसेंदिवस मातंग समाजाची अधोगती होत आहे. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा नवा विचार समाजाला देऊन एक नवीन प्रेरणा त्यांच्यामध्ये भरावी, त्यांच्यामध्ये नवीन चैतन्य निर्माण करावं, नवीन विचाराकडे घेऊन जावं या उद्देशाने या ठिकाणी मातंग समाज कार्यकर्ता परिषद बोलण्यात आलेली आहे. आणि आम्हाला धर्म नाही आहे, म्हणजे मुक्ता साळवे म्हणते, मुक्ता साळवे अण्णाभाऊ महात्मा फुले यांच्या शाळेतली मुक्ता साळवे म्हणते का आम्ही धर्म नसलेले माणसं आहोत, आम्हाला धर्मच नाही, आम्ही या विषमतावादी व्यवस्थेचे बळी आहोत, आम्हाला धर्मग्रंथ नाही, आम्हाला धर्मग्रंथ वाचण्यात संधी मिळत नाही, आम्हाला मंदिर प्रवेश नाही. आणि हीच परिस्थिती या देशामध्ये आहे. आजही दलितावर हल्ले होत आहेत, आजही दलितांना मंदिर प्रवेश नाही. आणि म्हणून एक लढवया समाज बनण्यासाठी, एक नवीन प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही मातंग समाज कार्यकर्ता परिषद बोललेले आहेत. आणि निश्चितच आम्हाला आशा आहे का हा समाज एक ना एक दिवस पूर्वाश्रमीच्या महार समाजासारखं, आजच्या बौद्ध समाजासारखं बुद्धाचा स्वीकार करून निश्चितच प्रगती करेल आणि परिवर्तनाची दिशा देईल आणि इतर समाजाला परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये आणेल एवढंच मी बोलतो.